नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी जगताप ओएलएस एज्युकेशनवर आपलं स्वागत करतो। तर सध्या आपण बैठक व्यवस्था बघत आहोत। बैठक व्यवस्था कोणची हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेलं आहे। बैठक व्यवस्था ती नाही जी तुम्ही विचार करता, ती जी की आपल्याला बुद्धिमत्तेसाठी लागते ती। बघा, हा मी प्रॉब्लेम तुम्हाला बैठक व्यवस्थेचा हा प्रॉब्लेम दिलेला होता, ज्यामध्ये की आपल्याला काय विचारलं होतं, मी तुम्हाला होमवर्कला दिला होता की काय काय दिलेलं आहे हे एकदा व्यवस्थित बघून सॉल्व करा असं मी तुम्हाला सांगितलं होतं। चला, मी अशी अपेक्षा करतो की तुमच्या सर्वांचे याचे उत्तर आलेले असेल। बघा आता आता बघा, मी हे तुम्हाला सॉल्व करून दाखवतो, तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का बघूया आपण। चला, काय सांगितलेलं आहे, एका गोलाकार टेबलाभोवती ए बी सी डी आणि ई बसलेले आहेत। बघा आता 5 जण 5 बेवडे बसलेले आहेत, कुठं एका टेबलाभोवती बसलेले आहेत। साहजिकच आहे, ते टेबलाभोवती बसलेले आहेत, तर मग आपल्याला अज्युम काय करावं लागेल की ते टेबलाकडेच बघत असेल, इथं त्यांचा काहीतरी असेल, त्यांचा जो काही प्रोग्राम असणार आहे बेवड्यांचा तो इथं असू शकतो। मग ते काय करते, आशेनं याकडे टेबलाकडे असे टकलवून बघत असेल, आशेने असे इकडे टकलवून ते बघत असणार आहे। मग बघा आता जर इथं त्यांनी असं बघत असेल तर यामध्ये काय दिलेलं आहे, प्रत्येक खुर्ची शेजारच्या खुर्चीपासून समान अंतरावर आहे। जी प्रत्येक खुर्ची जी आहे ती किती आहे, समान अंतरावर आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सी च्या शेजारी ए बसलेला आहे। बघा, सी च्या शेजारी ए बसलेला आहे असं म्हटलेलं आहे। ते सी च्या शेजारी कोण बसलेला आहे, ए बसलेला आहे असे त्यांनी आपल्याला दिलेली कंडिशन आहे। ए हा डी पासून 2 खुर्चीवर बसलेला आहे। ए जो आहे ना तो डी पासून किती खुर्चीवर बसलेला आहे, तर 2 खुर्चीवर बसलेला आहे। बी हा ए च्या शेजारी नाही, बी हा ए च्या शेजारी नाही। मग इथं तर ऑलरेडी सी आलेला आहे, इथं बी बसू शकत नाही, इथं बी बसू शकत नाही ह्या पोझिशनला। मग बी कुठं बसू शकतो, तर मग बी बेवडा कुठं जाऊन बसणार, जरी येणं लात मारली तरी तो कुठं जाऊन बसणार, जिथं अजून दुसरीकडे जागा जिथं आहे तिथं जाऊन बसणार आहे। मग इथं राहिला कोण राहिला, आता इथं राहिलेला कोण आहे आपला, तर राहिलेला कोण आहे, तर ई राहिलेला आहे। तो बिचारा ई इथं गुपचूप येऊन बसन, तो काहीही नाटके करणार नाही की मला एच्या शेजारीच बसायचं किंवा सीच्या बाजूलाच बसायचं, किंवा ए असं म्हणणार नाही बी माझ्या बाजूला बसू नको, तसं काही होणार नाही। ई बिचारा जिथं खुर्चीची सन तिथं येऊन तुमचा तो बसणार आहे। बघा आता हे दिलेले आपल्याला त्यांनी कंडिशन आहे, या पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे। यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, आता 2 स्टेटमेंट दिलेले, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असेल ते आपल्याला विचारलेलं आहे। आता 2 स्टेटमेंट आहे। पहिला काय म्हटलं आहे, डी हा बी च्या शेजारी आहे। डी जो आहे तो बी च्या शेजारी आहे। कोणत्या साईडला त्यांनी ते विचारलेलं नाही, कारण त्यांनी आपल्याला तेवढी डिटेलमध्ये माहिती दिलेलीच नव्हती यामध्ये। बघा दुसरं काय म्हटलेलं आहे, ई हा ए च्या शेजारी बसलेला आहे, ई हा ए च्या शेजारीच बसलेला आहे। मग आता हे दोन्ही विधान काय आहे, सत्य आहे। मग बघा फक्त एक आहे का, नाही, दुसरा पण आहे। फक्त दुसरंच आहे का, नाही, दोन्ही पण आहे, सॉरी दोन्ही पण उत्तर असणार आहे। म्हणजे आपलं उत्तर काय आहे, ए पण बरोबर आहे, बी दुसरा पण बरोबर आहे, पण आपल्याला काय लागत, दोन्ही बरोबर असलेलं आपलं ऑप्शन लागत होतं। तर दोन्ही बरोबर असलेलं ऑप्शन कोणचं आहे, तर दोन्ही बरोबर असलेलं ऑप्शन असणार आपलं सेकंड असणार आहे। एक किंवा 2 यापैकी एकही नाही तर दोन्ही आहे असं आम्हाला लागतं। चला, हा प्रश्न काल सोडला होता, तर याचं उत्तर काय आलेलं आहे, लास्ट लेक्चरमध्ये याचं उत्तर काय आलं होतं बघा, सॉल्व करा। चला, आता हे जे प्रश्न आहे ना, हे प्रश्न तुम्हाला आता हे 2 जे प्रश्न असणार आहे हे तुमचे डायरेक्ट PSI मेन्सच्या लेवलचे असणार आहे, त्या लेवल लोक असणार आहे। पण बघा हे प्रश्न तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तरच बघा, यामध्ये काय असणार आहे, तुमचे सर्वच्या सर्व कन्सेप्ट काय होणार आहे यामध्ये क्लिअर होणार आहे। म्हणजे काही ज्या बारीक गोष्टी विचारलेल्या असतात त्या बारीक गोष्टी अशा मोठ्या प्रॉब्लेम मध्ये किंवा मेन्सच्या प्रॉब्लेम मध्ये काय झालेल्या असते, त्यांनी व्यवस्थितरित्या मांडलेल्या असते। मग बघा
मग हा एक्झामला येणार नाही, पण आपल्या नॉलेजसाठी आपण असे प्रश्न काय करूया, आपण प्रॅक्टिस करूया. जरी इन केस आता एक्झामची लेवल तर तुम्हाला माहिती आहे वाढतच चाललेली आहे, जरी इन केस जरी हा असा प्रश्न आला तर तुम्ही काय करू शकता, त्याला सॉल्व्ह करू शकता. किंवा जर तुम्ही असा प्रश्न समजू जरी शकला तर मग आपण जे आधीचे प्रश्न केलेले आहे ते तुम्ही सहजासहजी तुम्हाला ते समजायला सोपे जाईल. चला काय म्हटलेलं आहे, खालील माहिती वाचा व त्या खालील उदाहरणे सोडवा. आता आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्याच्यावर काय केले आहे, त्यांनी वेगवेगळे उदाहरणं दिलेले आहे. बघा ABCDEFGH आणि के, बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे किती, हे वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. बघा हे काय आहे, इतके जण बसलेले आहे. किती जण बसलेले आहे, 8 जण बसलेले आहे. 8 जण कुठं बसलेले आहे, तोंड कुठं करून बसलेले आहे, तर ते आतमध्ये तोंड करून बसलेले आहे. साहजिकच आहे, बेवडे असेल, बेवडे असल्यामुळं काहीतरी इथं काहीतरी प्रोग्राम असेल, त्यामुळे ते बसलेले असू शकते. किती, 3 3 6 आणि 3 9 बरोबर. हा सॉरी, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 जण बसलेले आहे. तर मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशा प्रकारे 9 जण बसलेले आहे. आणि ते तोंड कुठं आहे, तर बाटल्याकडे आहे. बाटल्या कुठं आहे, तर मधात असणार. तर मग केंद्राकडे ते तोंड करून बसलेले आहे, असं त्यांनी आपल्याला ही दिलेली माहिती आहे. चला पुढे काय म्हटलेलं आहे, हा तोंड. एफ हा एच्या उजवीकडे चौथा, एच्या कितवा उजवीकडे चौथा आहे. बघा एफ जो आहे एच्या उजवीकडे चौथा आहे. मग आपण काय करू, ए जर एला हे स्थान दिलं तर याच्या चौथा उजवीकडे चौथा. जर आता बघा एची उजवी कोणची असणार आहे, एची उजवी जी असणार आहे ती आपली उजवी असणार आहे. मग काय असणार आहे, एची उजवी जर बघितली 1 2 3 4 कुठं बसलेला आहे, इथं बसलेला आहे. कोण बसलेला आहे, तर एफ बसलेला आहे. एफ हा एच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर आहे. ए हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. बघा ए हा बीच्या, आता बीच्या कितव्या, तिसऱ्या ए हा बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. मग आता बघा जर इथं बी असेल तर बीच्या उजवीकडे बघा 1 2 1 मिनिट, इथं नाही, बी कुठं असणार पाहिजे, मग बी इथं असला पाहिजे. बी जर इथं असेल तर मग बघा इथं 1 हे 2 आणि हे काय असणार आहे, हे ए असणार आहे. ए किती, 3. उजवीकडे कितवा, उजवीकडे बघा एची उजवी हात, हे एचा उजवा हात असणार आहे. 1 2 3 असला पाहिजे. चला मग इथपर्यंत आपल्याला हे पण इथपर्यंत भेटून गेले. के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर. बघा इथं काय म्हटलं आहे, के हा काय आहे, बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर. बीच्या डावीकडे बघा आता मग बीची डावी कोणची असणार आहे, ही असणार आहे. बीची डावी कोणची असणार आहे, ही असणार आहे. कितव्या, चौथ्या. 1 2 3 4 4 वर कोण बसला आहे, के बसलेला आहे. आणि काय म्हटलं पुढं, आणि म्हटलेलं आहे. आता बघा आणि कोणच्यासाठी येतं, आणि डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. आता बघा कोणच्या, डीच्या तिसऱ्या स्थानाकडे आहे. कोणच्या, उजव्या स्थानाकडे आहे डीच्या. आता हे आणि जे आलेलं आहे, हे आणि के साठी आलं की बी साठी आलेलं आहे. आता हे तुम्हाला पडलेला प्रश्न या आधीच्याही लेक्चरमध्ये मी तुमचं क्लिअर केलं होतं. जसं समजा असं वाक्य असेल, बघा आता 2 दिलेलं आहे. के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे आणि डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. तर कोण, तर हा के. कोणत्या विषयी बोलणं चालू आहे इथं, तर के विषयी बोलणं चालू आहे. बघा आणि व परंतु पण हे असे जर शब्द आले तर हे कोणत्यासाठी बोलत आहे, जर त्या वाक्याचे एखादं वाक्य सुरुवात होत असेल, सुरुवातीला एखाद्या घटकाविषयी जे बोललं जातं आणि त्यानंतर जो दुसरा घटक येतो आणि कॉमा नंतर जे पण किंवा पण आणि व परंतु यानंतर जर एखादा घटक येत असेल तर तो घटक कोणासाठी बोलला जातो, तर तो पहिल्यासाठी बोलला जातो. जो पहिला बसला असतो ना त्यासाठी बोललेला असतं. मग बघा इथं काय म्हणणं आहे, के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे. बीच्या कितव्या, के हा बीच्या डावीकडे चौथ्या. 1 2 3 4 डावीकडे चौथ्या आहे. आणि डीच्या
उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे आणि डीच्या उजवीकडे तिसरा, मग डी कुठं बसणार आहे, डी इथं बसणार आहे. डी जर इथं बसला तर डीच्या उजव्या 1 2 3 उजवीकडे किती तिसऱ्या स्थानावर आहे. हे डी कोणाविषयी बोलला तर डी बोललेला आहे के विषयी बोललेला आहे बघा. आणि आलं आणि नंतर जर का आधीमागच्या घटकाविषयी जर बोलत असेल तर तो पहिला जो घटक आहे त्याच्याविषयी बोलल्या जात असतं. हे तुम्ही नोट करून ठेवा बघा. इथपर्यंत आला आपण. सी हा एच च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. सी जो आहे ना एच च्या, आता एच आपल्याला आलं का अजून नाही, सी आलं का नाही, मग आपण काय करूया हे होल्ड करून ठेवू. सी पण नाही आलं आणि एच पण नाही आलेलं. काय दिलेलं आहे, सी हा एच च्या उजवीकडे आहे. आता जर मी एच असा इथं लिहिला तर एचच्या किती उजवीकडे आहे, उजवीकडे आहे. राईटला घेतलं कितव्या स्थानावर आहे, काय दिलं का तिसऱ्या स्थानावर दिलेलं आहे. तर मग मी काय घेतलं त्याला R3. बघा एचच्या किती उजव्या साईडला आहे, एचच्या उजव्या साईडला आहे किती नंबर नंतर तिसऱ्या स्थानावर आहे. अशा प्रकारे मी ते आपल्याला लक्षात राहण्यासाठी ह्या ज्या कोड लँग्वेज आहे इथं वापर केलेला आहे. बघा बघा इथं काय म्हटलं होतं, एकदा कोड लँग्वेज कशा पद्धतीनं, आता हे स्वतः तुम्ही डेव्हलप करू शकता. बघा इथं काय म्हटलं, सी हा एचच्या उजवीकडे आहे. मग एचच्या कोणत्या साईडला आहे, उजवीकडे आहे. कितव्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. तर आपल्याला तिसऱ्या स्थानावर सांगितलेलं आहे. तिसरं स्थान जर म्हटलं तर मग काय करायचं, आर म्हणजे काय राईट हँड, राईट हँड. आणि त्याला काय करायचं मी 3 न असं काय केलेलं आहे का तिसऱ्या स्थानावर आहे. आता मला नंतर हे वाचत बसण्याची गरज पडणार नाही. ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. ई जो आहे ना ईच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. ई जो आहे हा जीच्या दुसऱ्या स्थानावर आहे, डावीकडून दुसऱ्या स्थानावर आहे. मग बघा आता आपल्याला इथं काय करावं लागेल, ठेवून बघावं लागेल गोष्टी. जर आपण ठेवून बघितल्या तर आपल्याला काही भेटतं का, कारण आपण बघा आपल्याकडे ई विषयी इथं इन्फॉर्मेशन नाही, आपल्याकडे जी विषयी इन्फॉर्मेशन नाही, आपल्या इथं सी विषयी पण नाही आणि एच विषयी पण नाही. आधी इथं बघा इथं आलेली आहे का काही लिंक नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, ट्रायल आणि एरर वर करून बघावं लागेल. बघा मग मी जर इथं जर जी ठेवलं, कुठं इथं जर मी जी ठेवलं तर बघा इथं जर जी ठेवलं तर त्यानंतर बघा जीच्या डावीकडे, आता जीची डावी कोणची असणार आहे, जीची डावी ही असणार आहे. मग जीच्या डावीकडे कितव्या दुसऱ्या स्थानावर 1 आणि 2 इथं कोण येऊ शकतं, ई येऊ शकतो का, हो. चला आपलं म्हणजे आपण एक सहज ट्राय केलं. मग मी इथं जी इथंही ठेवू शकलो असतं आणि त्याच्या डावीकडे ही येतं. पण एकच मिनिट, जीची डावी जी आहे ना, जीची डावी एकच मिनिट, जीची डावी आहे ती ही आहे. जीची जी डावी आहे बघा हे काय आहे, हा उजवा आणि हा डावा. जीचा काय हा उजवा आणि हा डावा. मग बघा मग हा डावा आहे तर जीला कितवा 2 सोडून आहे डावीकडे दुसऱ्या स्थानावर. मग हा 1 आणि हा 2. मग अशा प्रकारे काय येणार इथं ई येईल. असं बघा ई येतं इथं. मी इथं जर ठेवलं असतं तर इथं ई आलं असतं. बघा आपण ट्रायल आणि एरर करून बघूया काय म्हणतंय. मग आता बघा आता एच आणि सी साठी एकच जागा बाकी आहे. आता बघा एच आणि सी साठी जर मी इथं एच ठेवलं तर सी कसं येत नाही. मग बघा आपण जे इथं विचार केला होता तो काय आहे, व्यवस्थित नाही. बघा मग आपल्याला इथं काहीतरी वेगळा विचार करणं गरजेचं आहे. आता यामध्ये बघा जर मी इथं किती 1 2 3 नाही इथं जर ठेवलं तर 1 2 3 हा. आता हे एच पासून जर मी एच इथं ठेवलं, एच जर मी इथं ठेवलेलं आहे, एच जर मी इथं ठेवलं तर 1 2 तिसऱ्या स्थानावर, 1 2 तिसऱ्या स्थानावर काय म्हटलेलं आहे, सी हा ए च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. जर मी इथे एच ठेवलं तर सी उजव्या साईडला असणार आहे. म्हणजे उजव्या साईड कोणची, ही साईड. 1 2 3 मग सी कुठे येणार आहे, सी इथे येणार आहे. मग बघा आता 2च जागा राहिलेल्या आहे. 2 जागा कोणत्या, ह्या 2च जागा राहिलेल्या आहे. त्या कोणासाठी आहे, ही हा जीच्या डावीकडे. जीची डावी कोणती, मग जर जी इथं असला तर जीची डावी कुठं असणार आहे, 2 नंबर इथं असणार आहे. मग अशा प्रकारे आपल्याला काय भेटलं, पूर्णची पूर्ण डायग्राम भेटून गेलेली आहे. तर बघा प्रश्न काय आहे हे महत्वाचं आहे. जीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे. बघा ही डायग्राम काय करतो मी व्यवस्थित इथं समजून म्हणजे व्यवस्थित हे करतो, ड्रॉ करून घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारे आहे. मग बघा वर कोण बसला, एफ घ्या. त्याच्यानंतर कोण आहे,
ई आहे, त्याच्यानंतर कोण आहे तर के आहे, त्यानंतर कोण आहे तर सी, नंतर सी याच्यासाठी आलं, नंतर ए, नंतर डी, नंतर एच, नंतर बी आणि नंतर जी. अशा प्रकारे आपण काय केलं हे व्यवस्थितरित्या थोडीशी मांडणी करून घेतलेली आहे. बघा मग काय म्हटलंय, जीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे. आता जीच्या डावीकडे मग बघा जी कुठं आहे, जीचं तोंड कुठं आहे आतमध्ये आहे, जीची डावी साईड कोणची असली पाहिजे ही डावी साईड असली पाहिजे. मग बघा कितव्या चौथ्या स्थानावर विचारलेलं आहे 1 2 3 4 हे काय आहे चौथं स्थान आहे. चौथं स्थानावर काय कोण बसलेला आहे सी बसलेला आहे. उत्तर काय असलं पाहिजे ऑप्शन नंबर 1 सी असलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न काय म्हणलेला आहे, ई चे बी शी संबंधित स्थान कोणते. आता ई आणि बी चं नातं काय असं विचारलेलं त्यांनी आहे. कशावरून, ह्याच प्रश्नावरून विचारलेला आहे. त्यामुळं हा प्रश्न काय थोडासा मोठा होता. एकाच प्रश्नावर 3-4 प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. मग तुम्ही बँकिंग असो किंवा मेन्सचे एक्झाम असो त्यामध्ये काय करते एकच प्रश्न डिटेलमध्ये विचारून त्यावर 2-3 प्रश्न बनवतात. बघा मग काय म्हटलं होतं, ई चे बी शी संबंधित स्थान विचारलं होतं. ई चं कोणासोबत बी सोबत, ई चं कोणासोबत बी सोबत. कुठं बी इथं आला, ई कुठं आला ई आला. मग बघा जर मी असं बघितलं तर बीच्या डाव्या साईडला, बीच्या जर डाव्या साईडला विचार केला 1 2 3 बीच्या डाव्या साईडला कितवं स्थान आहे तिसरं स्थान आहे. आणि उजव्या साईडला जर विचार केला 1 2 3 4 5 6 उजव्या साईडला 6वं आणि डाव्या साईडला कितवं तिसरं स्थान आहे. मग आता दोन्हीपैकी जे असेल ते मग डावीकडून दुसरे आहे का नाही, उजवीकडून तिसरे आहे का नाही, उजवीकडून चौथे आहे का तर नाही, डावीकडून तिसरे आहे का हो 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 डावीकडून चौथे आहे. 1 2 एकच मिनिट नाही, डावीकडून तिसरे इथं तिसरे दिलेले आहे बरोबर. डावीकडून तिसरे आहे का 1 2 3 डावीकडून तिसरे आहे. मग बीच्या डावीकडून कितवे आहे तर तिसरे आहे. मग ऑप्शन काय असणार आहे डावीकडून तिसरे, ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न त्या यावरच विचारलेला आहे, के च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे. बघा के च्या उजवीकडे, के च्या उजवीकडे के कुठं बसलेला आहे इथं बसलेला आहे. केच्या उजवीकडे म्हटलेला आहे. हे बघा आतमध्ये बघतोय तो केच्या उजवीकडे म्हणजे 1 2 3 कितव्या तिसऱ्या स्थानावर विचारलं होतं तर केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे तर केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे तर जी आहे. कोण आहे तर जी ज्युनियर जी बालाजी बसलेला आहे. ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा, एफच्या त्वरित उजवीकडे कोण आहे. एफच्या त्वरित उजवीकडे एफच्या लगत उजवीकडे कोण आहे तर एफच्या लगत उजवीकडे कोण आहे तर जी आहे. कोणचा जी आहे तर तो ज्युनियर जी वाला जी आहे. ऑप्शन नंबर 2 उत्तर असणार आहे. आपलं ऑप्शन नंबर 2 काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे. बघा आता पुढचा अजून एक प्रश्न यावर विचारला आहे, खालीलपैकी कोणते समूहातील तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्या व्यक्तीच्या दरम्यान बसलेली आहे. बघा काय म्हटलेलं आहे यामध्ये, जे खालीलपैकी कोणत्या समूहातील तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्या व्यक्तीच्या दरम्यान बसलेले आहे. जी आता हा एक ग्रुप दिलेला आहे तिघांचा, हा तिघांचा जी शेवटची व्यक्ती आहे ना या पहिल्या दोघांच्या मध्ये बसलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कोणती आहे ते विचारलेलं आहे. बघा मग कोणती आहे आपल्याला काय करायचं, मग काय दिलेलं आहे हा आता काय दिलेलं आधी ते बघणं. बी दिलेलं आहे, बी आणि जी आणि एफ च्या मध्ये आहे का हे बघायचं आहे. बघा बी हे कोणच्या मध्ये येतं, बी हे एच आणि जी च्या मध्ये येतं, एच आणि जी च्या मध्ये येतं. त्यांचं काय म्हणणं होतं एफ आणि याच्यामध्ये येतं, जी आणि एफ च्या मध्ये येतं का नाही. मग पहिलं जे ऑप्शन आहे ते काय झालं कट झालं. एच हे बी आणि जी च्या मध्ये आहे. बघा त्यांचं काय म्हणणं आहे एच जे आहे हे बी आणि जी च्या मध्ये आहे, एच जे आहे बी आणि जी च्या मध्ये आहे, हे मागे पुढे असलं तरी चालेल. मग बघा हे जे तिसरं जे आहे ते मदत येणार आणि हे जे दोन आहे ते काय असणार आहे कडीला असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे प्रश्नामध्ये. मग बघा एचच्या पाठीमागे आणि पुढे कोण आहे बघूया. एच कुठं आहे, एच भाऊ इथं आहे. एच भाऊच्या इथं बी आणि डी येतं, बी आणि डी येतं, बी आणि डी येतं. इथं काय दिलेलं आहे नाही, हे वेगळंच आहे. मग हे पण आन्सर चुकलं. सी ला काय ए आणि डी, सी ला ए आणि डी, सी कुठं दिलेला आहे सी इथं आहे. ए आणि डी आहे की ए आणि डी आहे का नाही. मग हे पण ऑप्शन काय झालं कट झालेलं आहे. हे बघत बसण्याची गरज नाही, उत्तर हेच असलं पाहिजे. एफ हे ई आणि जी च्या मध्ये आहे.
एफ जे आहे हे ई आणि जी च्या मध्ये आहे, ई आणि जी च्या मध्ये आहे. कोण? एफ. आहे का? आहे का? चला आहे. मग उत्तर काय असलं पाहिजे? आपलं उत्तर काय असलं पाहिजे? ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार आहे. चला, सगळा प्रश्न, एक प्रश्न आधी व्यवस्थित आपण समजून घेतला, त्याच प्रश्न आपल्याला समजल्यानंतर त्यावरती लगातार 5 प्रश्न आपल्याला कसे केले, म्हणजे एका असे सेकंदात आपण हे उत्तर काढू शकतो. फक्त प्रश्न व्यवस्थितरित्या समजला पाहिजे. दिलेलं काय आहे, जी दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजून घेऊन व्यवस्थित आपल्याला काय करता आली पाहिजे, ती ड्रॉ करता आली पाहिजे. ती एकदा का ड्रॉ केली तर हे प्रश्न लगेच आपल्याला सुटणार आहे. चला, पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा, काळजीपूर्वक अभ्यासा आणि त्या खालील उदाहरणे सोडवा. आपल्याला दिलेली खूप सारी माहिती आहे. आता ती काय करायची आहे, व्यवस्थितरित्या वाचायची आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, हे जे प्रश्न आहे हे थोडेसे हायर लेवलचे आहे, पण हायर लेवलचे याच्यासाठी घेतलेले आहे की तुमचे यामधून सर्वच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर व्हावेत. तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही पळून जाऊ शकता हे न बघता. पण बघा, जर या टाईपचे जर प्रश्न आले तर तुम्ही काय कराल, या टाईपचे जर प्रश्न आलेच तर तुम्ही काय कराल, त्यासाठी आपण काय करणार आहोत, तयार असणं गरजेचं आहे. आणि यामधून ज्या गोष्टी शिकायला भेटतात अशा मोठ्या प्रॉब्लेम मधून, त्या गोष्टी आपल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम मध्ये कव्हर होत नाही. चला, मग आपण काय करू, व्यवस्थित याला सॉल्व्ह करण्यासाठी जागा घेऊन टाकू आणि मग याला व्यवस्थित समजून घेऊ. चला, दिलेलं काय आहे, चला व्यवस्थित बघा. मानसशास्त्र, हिंदी, इंग्लिश, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र व हिशोबशास्त्र अशा 7 विषयांचे पुस्तकं टेबलावर एकावर एक, वन अबाव द अदर ठेवलेली आहे. अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. जे इतके किती 7 जे पुस्तकं आहे ते एकमेकावर ठेवलेली आहे. मग आता त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं म्हणणं असं आहे, किती पुस्तक आहे, 7 पुस्तक आहे. किती पुस्तक आहे तर 7 पुस्तक आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7, किती 7 पुस्तकं आहे. 7 पुस्तकं आहे. मग एकावर एक ते ठेवलेले आहे. चला, काय म्हटलेलं आहे, समाजशास्त्राचे पुस्तक सर्व पुस्तकांच्या वर आहे. समाजशास्त्रात जे पुस्तक आहे ना ते कुठं बसले आहे, सगळ्यात वर बसलेलं आहे. वर, जर हे सगळ्यात खाली असेल तर हे काय असणार आहे, सगळ्यात वर असलं आहे. मग कोण, समाजशास्त्र. समाजशास्त्र कुठं बसलेलं आहे तर वर बसलेलं आहे. चला, समाजशास्त्रावर. हिशोबशास्त्राचे पुस्तक, आता हिशेबशास्त्राचे पुस्तक शिक्षणशास्त्राच्या पुस्तकाच्या त्वरित खाली आहे. बघा, शिक्षणशास्त्राचं जे पुस्तक आहे त्याच्या खाली कोणतं पुस्तक येतं तर हिशोबशास्त्राचे पुस्तक येते. मग बघा काय म्हटलेलं आहे, हिशोबशास्त्राचे पुस्तक शिक्षणशास्त्राच्या पुस्तकाच्या त्वरित खाली आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे, इमिडिएटली बिलो म्हटलेलं आहे. व आता ही दिलेली माहिती शिक्षणशास्त्राच्या खाली काय दिलेलं आहे, हिशोबशास्त्र. मग आपण काय करणार आहोत, नोट करून ठेवणार आहोत. मग आधी वर कोण म्हटलेलं आहे, शिक्षणशास्त्र म्हटलेलं आहे. शिक्षणशास्त्र, त्याच्या खाली कोणतं आहे, शिक्षणशास्त्राच्या लगेच खाली कोणतं आहे तर हिशोबशास्त्र आहे. कोणतं तर हिशोबशास्त्र दिलेलं आहे. हिशोबशास्त्र हे दिलेलं आहे. मग बघा, आता ह्या दोन काय गोष्टी आहे, कंटिन्यू सोबत आहे. या दोन काय आहे, सोबत आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, शिक्षणशास्त्राचे पुस्तक समाजशास्त्र पुस्तकाच्या त्वरित खाली आहे. बघा, जे शिक्षणशास्त्राचे जे पुस्तक आहे ते कोणत्या खाली आहे म्हणतं, समाजशास्त्राच्या खाली आहे. बघा, मग जर हे शिक्षणशास्त्राचं पुस्तक जर समाजशास्त्राच्या जर खाली आलं, बघा जर इथं आलं शिक्षणशास्त्र, जर याच्या जर त्वरित खाली आलं तर मग त्यासोबत कोण घेऊन येणार, ही त्याची शेपूट पण घेऊन येणार हिशोबाची. मग हिशोबाचं पण त्याच्या काय झालेलं आहे, सोबत घेऊन आलेलं आहे. तर मग हे काय झालं, हिशेबशास्त्र झालेलं आहे. हे काय असणार आहे, हिशेबशास्त्र असणार आहे. कोणासोबत घेऊन आलेलं आहे, कारण हे दोघं जोडीमध्ये आहे, हे दोघं नवरा बायको आहे, हे त्यांनी आपल्याला आधी सांगितलेलं आहे. चला, पुढे काय म्हटलेलं आहे, अर्थशास्त्राचे पुस्तक मानसशास्त्राच्या पुस्तकाच्या त्वरित वर आहे. बघा, अर्थशास्त्रात जे पुस्तक आहे ते मानसशास्त्राच्या काय आहे, लगेच वर आहे. मग अर्थशास्त्राचे पुस्तक वर आणि मानसशास्त्राचे पुस्तक काय आहे, खाली आहे. मग इथं आपण अजून एक काय करू, नोट लिहून ठेवू. काय, अर्थशास्त्र वर असणार आहे.
अर्थशास्त्र कोणापेक्षा, अर्थशास्त्र कोणापेक्षा वर असणार आहे, तर अर्थशास्त्राचे पुस्तक मानसशास्त्राच्या पुस्तकाच्या त्वरित वर आहे. मानसशास्त्राच्या काय आहे, वर आहे. मानसशास्त्र हे काय आहे, दोघं जोडीमध्ये आहे. बरं चला, काय म्हटलेलं आहे अजून आहे, परंतु बरोबर मध्यभागी नाही. बरोबर, परंतु आता हे जे परंतु वापरलेलं आहे, परंतु कोणासाठी आहे, मानसशास्त्रासाठी आहे की अर्थशास्त्रासाठी आहे, कोण मध्यभागी नाही हे आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. बघा इथं काय म्हटलेलं आहे, अर्थशास्त्राचे पुस्तक मानसशास्त्राच्या पुस्तकाच्या त्वरित वर आहे. काय म्हटलेलं आहे, अर्थशास्त्राचे पुस्तक आहे ते मानसशास्त्राच्या वर आहे हे दिलेलं आहे. परंतु बरोबर मध्यभागी नाही. बरोबर मध्यभागी नाही. कोण मध्यभागी नाही, अर्थशास्त्र मध्यभागी नाही की मानसशास्त्र मध्यभागी नाही, हे आपल्याला समजलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं आहे आणि व परंतु पण हे जर येत असेल तर हे कोणासाठी असते, जे वाक्याला सुरुवात करतं. म्हणजे जर आपण दोन घटकाविषयी बोलत असेल, आता इथं हे हा एक आणि हा एक आहे, इथं अर्थशास्त्र आणि दोन विषय होते, अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र हे दोन विषय होते. जो पहिला जो विषय होता त्याच्यासाठी काय आलेला आहे, परंतु आलेला आहे आणि ते वाक्य त्याच्यानंतरचं काय असणार आहे, हे त्यानंतरचं वाक्य जे असणार आहे त्या याच्यासाठी असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, परंतुचा अर्थ काय होतो, अर्थशास्त्राचे जे पुस्तक आहे बरोबर मध्यभागी नाही हे त्यांचं डायरेक्ट म्हणणं आहे. मग बघा आता जर इथं बघितलं तर मध्यभाग कोणचे, 1 2 3, इथं जी चौथी ही जी आहे ही काय आहे, मध्य असणार आहे. हे काय असणार आहे, मध्य असणार आहे. मध्य नाही, इथं नसणार आहे. मग जर इथं नसेल तर मग ह्यापैकी कुठंतरी असणार आहे. मग बघा आता कुठं आहे ते बघूया आपण. हिंदीचे पुस्तक मानसशास्त्राच्या पुस्तकाच्या त्वरित खाली आहे. बघा आता आपल्याला मानसशास्त्राचं माहिती होतं, त्याच्या खालीच काय म्हणणं त्यांचं, हिंदीचं पुस्तक आहे. त्याच्या खालीच कोणतं पुस्तक आहे, तर हिंदीचं पुस्तक आहे, हे त्यांनी आपल्याला दिलेली अजून एक माहिती आहे. मग बघा हे तीन आता आपल्याकडं काय आलेले आहे, तीन गोष्टी सोबत आलेल्या आहे. जर अर्थशास्त्र जर मदत येत नाही तर मग अर्थशास्त्राच्या खाली आता ऑप्शन काय असणार, इथं आल्याशिवाय अर्थशास्त्राला पर्याय नाही. मी जर इथं अर्थशास्त्र घेतलं त्याच्या खाली मानसशास्त्र, मग त्याला हिंदीला जागाच राहणार नाही. मग अर्थशास्त्रासाठी एकच जागा आहे, ती कोणची, ही जागा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, इथं अर्थशास्त्र इथंच घ्यावं लागेल. अर्थशास्त्र कोणची जागा आहे, त्याची हीच जागा आहे. मग त्याच्या खाली मानसशास्त्र, त्या खाली कोणचं, मानसशास्त्र, आणि त्यानंतर कोणचं आहे, तर त्यानंतर हिंदी आहे. मग त्यानंतर हिंदी आहे, कोणची, हिंदी. आता उरलेली एक भाषा कोणची, गरीब भाषा कोणती दिलेली आहे, इथं गरीब भाषा फक्त इंग्रजी उरलेली आहे. ती म्हटल्या जिथं भेटलं तिथं खाऊ, जिथं भेटलं तिथं खाऊ. मग इंग्रजी काय केलं, इथं आलेली आहे. इंग्रजी कुठं येऊन बसली, तर इंग्रजी इथे येऊन बसलेले आहे. अशा प्रकारे काय आपल्याला सगळे आता इथं गोष्टी भेटलेल्या आहे. चला प्रश्न काय आहे, प्रश्न पुढच्या याच्यात दिलेला आहे. अर्थशास्त्राचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या दोन पुस्तकांच्या दरम्यान आहे. बघा आता कोणत्या दोन दरम्यान आहे हे बघत बसल्यापेक्षा आपण बघूया ना, अर्थशास्त्राचे पुस्तक कोण, इंग्रजी आणि मानसशास्त्राच्या मध्ये बसलेलं आहे. मग इंग्रजी आणि मानसशास्त्र कुठं आहे, इथं आहे. ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर असलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न, हिशोबशास्त्र व हिंदी यांच्या दरम्यान कोणती तीन पुस्तके आहेत. बघा हिशोब आणि हिंदी, हिशोब कुठं आहे, हिशोब हे इथं हिशोब आणि त्याच्या कोणचं, हिंदी. यांच्यामध्ये कोणकोणचे आहे, इंग्रजी अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र, इंग्रजी अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र. चला पहिलंच उत्तर आहे इथं बघा, इंग्रजी अर्थशास्त्र आणि शिक्षणशास्त्र नाही, अर्थशास्त्र मानसशास्त्र आणि हिंदी नाही, आणि यामध्ये यापैकी नाही, यापैकी आहे कोणचं, हे इंग्रजी अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र. बघा इंग्रजी अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र काय आहे, तीन विषय आहे. कोणाच्या मध्ये, हिशोबशास्त्र आणि हिंदीच्या मध्ये बसलेले आहे. चला पुढचा प्रश्न फास्ट घ्या. चला पुढचा प्रश्न काय म्हटलेला आहे, जर समाजशास्त्र व इंग्रजी, बघा काय म्हटलेलं आहे, जर समाजशास्त्र व इंग्रजी, हिशोबशास्त्र व हिंदी, शिक्षणशास्त्र व मानसशास्त्र यांच्या जागा आपसात बदलल्या. बघा आता आयुष्य सुखाचं चालू होतं, तर आता हे काय म्हटलं, थोडंसं अजून दुःखात टाका. बघा कोणची, समाजशास्त्र व इंग्रजी जागा बदलून घ्यावं आपण. सुरुवातीला समाजशास्त्र आणि इंग्रजी आपण काय करू, ह्या साईडला लिहू. आता जी नवीन जागा असणार आहे ती ह्या साईडला घेऊ. समाजशास्त्राच्या जागेवर इंग्रजी, इंग्रजीच्या जागेवर समाजशास्त्र. मग बघा इंग्रजी जागेवर काय येणार, इंग्रजी जागेवर कोण येणार, समाजशास्त्र, आणि
समाजशास्त्रात जागेवर सॉरी समाजशास्त्र कुठे आहे, समाजशास्त्रात जागेवर कोण येणार आहे, इंग्रजी. समाजशास्त्रात जागेवर कोण येते, इंग्रजी. बघा हा चला पुढचं काय दिलेलं आहे, जर समाजशास्त्र आणि इंग्रजी, हिशोबशास्त्र आणि हिंदी, हिशोब कुठे आहे, हिशोबशास्त्र इथं, हिशेबशास्त्र आणि इकडे हिशेबशास्त्र कोणाला त्याच्या जागेवर काय येणार आहे, इंग्रजी हिंदी ही त्याला रिप्लेस करणार आहे. अजून काय दिलेलं आहे, शिक्षणशास्त्र व मानसशास्त्र. शिक्षणशास्त्र कुठं आहे, शिक्षणशास्त्राला काय मानस त्याला हे करणार, मानसशास्त्र त्याला रिप्लेस करणार कोण, शिक्षणशास्त्राला. आणि मानसशास्त्राला कोण करणार, तर शिक्षण करणार आहे. तर मग काय शिक्षणशास्त्र या पद्धतीने काय केलेलं आहे, ह्या रिप्लेसमेंट त्यांनी आपल्याला दिलेल्या होत्या. बघा ह्या रिप्लेसमेंट त्यांनी दिलेला आहे. तर आता काय विचारलं, यांनी आपापसात जागा बदलल्या चला ठीक आहे. तर मानसशास्त्र व समाजशास्त्र यांच्या दरम्यान कोणते पुस्तक येईल, बघा कोणत्या, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र, मानसशास्त्र कुठे गेलं, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र कुठे, हे आलं समाजशास्त्र, यांच्या दरम्यान कोणतं पुस्तक येते, तर हिंदी येते. कोणची येते, हिंदी येते. मग आपलं उत्तर काय असलं पाहिजे, बघा आपलं उत्तर काय असलं पाहिजे, हिंदी. ऑप्शन नंबर 3 आपलं हे बरोबर असं उत्तर असलं पाहिजे. चला पुढे काय म्हटलेलं आहे अजून बघा, या प्रश्नामध्ये एका गटातील 5 सदस्य रांगेत बसलेले आहेत. बघा एका गटातील, चला हा वेगळा प्रश्न आला, मला वाटलं त्याशी कशा लिंक लागन बघूया. एका गटातील 5 सदस्य रांगेत बसलेले आहेत. आता बघा आताच आय थिंक निवडणुका झालेल्या आहे. आता रांगेत बसलेले आहेत, तर बसलेलेच असणार आहे, गप्पा मारत असेल. आर हा पीच्या डावीकडे पण टीच्या उजवीकडे आहे. बघा आता आपल्याला फक्त त्यांनी दिलेली माहिती कशी, आर हा पीच्या डावीकडे. जर समजा आता यांनी आपल्याला कोणत्या दिशेला बघते ते सांगितलं नाही, कोणाकडे बघते हे सांगितलेलं नाही, कोण आहे समोर हे पण सांगितलेलं नाही, एक मागं पाहतो एक पुढे पाहतो असं पण काही सांगितलेलं नाही. तर मग आपण मालक आहोत त्यांचे, तर मालक असल्यामुळे आपण काय करू, उत्तरेकडे पाहते, आपण काय करू त्यांना अज्युम करू, उत्तरेकडे पाहते. याचा फायदा काय, त्यांची डावी आपली डावी, त्यांची उजवी आपली उजवी, ह्या पद्धतीने आपला फायदा असतो. मग बघा मग काय करते, आर हा पीच्या डावीकडे आहे, मग कोण आहे, आर हा पीच्या डावीकडे आहे. कुठं आहे, किती जागेवर आहे आपल्याला माहिती नाही. चला पण डावीकडे आहे, पण टीच्या उजवीकडे आहे. बघा इथं पण आलं, काय आलं, पण आलेलं आहे. पण कोणासाठी आहे, मग पण जे आहे ते कोणासाठी आहे, आर साठी असणार आहे. बघा आर साठी पण आलेलं आहे. मग बघा काय म्हटलं, आर हा पीच्या डावीकडे आहे, आर जो आहे तो पीच्या डावीकडे आहे, कोणच्या लेफ्टला आहे. पण टीच्या उजवीकडे आहे, पण टीच्या काय आहे, टीच्या उजवीकडे आहे. मग टीच्या काय आहे, तर राईट साईडला आहे. किती साईडला आहे, लगेच साईडला आहे की 2 सोडून राईटला आहे की 3 जण मदत आहे त्यानंतर आहे, याची आपल्याला पूर्ण माहिती नाही. पण कुठं आहे, तर राईट साईडला आहे, कोणाच्या, टीच्या, आणि पीच्या कोणच्या, लेफ्ट साईडला आहे, उजवीकडे. आणि क्यू एसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे आहे. बघा सॉरी क्यू हा एसच्या डावीकडे, क्यू जो आहे ना, आता ही झाली एक माहिती झालेली आहे, आपण ही एक माहिती अशीच नोट करून ठेवू. दुसरी माहिती काय म्हटलेली आहे, क्यू हा एसच्या डावीकडे आहे, क्यू जो आहे ना एसच्या डावीकडे आहे, मग एसच्या डावीकडे आहे, पण पीच्या उजवीकडे आहे, अशा प्रकारे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. बघा आता आपण ही ज्या 2 माहिती आहे याला काय करू, आपण मर्ज करून घेतलं तर आपल्याला काय होईल, पी फक्त काढावं लागेल. हे काय पी क्यू एस आहे, पीच्या नंतर क्यू, क्यूच्या नंतर यस येतं, मग इथं ऑलरेडी पी आलेला आहे, मग पी इथं आलेला आहे, तर मग क्यू आणि यस जर लिहिलं तर आपलं ही सिरीज अशा प्रकारे आपली काय होईल, कंप्लीट होऊन जाईल. ही सिरीज आपली इथं काय होऊन जाईल, कंप्लीट होऊन जाईल. कशा पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं TRPQS हे दिलं आहे. तर मध्यभागी कोण असेल, तर मध्यभागी कोण असला पाहिजे, मग पी असला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. अशा प्रकारचे काही प्रश्न होते जे की आधी आपण बघितलेले 2-3 जे होमवर्कला पण दिलेलं असेल किंवा या आधीचे जे 2 होते ते कसे होते, थोडेसे मोठे प्रॉब्लेम होते, ज्यामध्ये की सगळ्या गोष्टी आपल्या आतापर्यंत काय झालेल्या होत्या त्यामध्ये आलेल्या होत्या. बघा अजून तुम्हाला भरपूर असे क्वेश्चन भेटणार आहे जे की प्रॅक्टिस करायला तुम्हाला भेटणार आहे. भरपूर प्रॅक्टिस करा,
प्रॅक्टिस जितकी कराल तितक्या गोष्टी काय होणार आहे तुम्हाला स्पीडनं आणि त्या समजायला काय होणार आहे सोप्या होत जाणार आहे. चला इथं मी थांबतो सिटिंग अरेंजमेंटसाठी. अजून आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या नवीन टॉपिकसाठी भेटू. इथं मी थांबतो. थँक्यू.